बसून माझं भाषण ऐकत असलेले सर्वप्रथम माझे जनता जनार्दन, माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व जे मला पुढच्या प्रवासासाठी एका मोठ्या आशीर्वाद दिल्लीला पाठवण्यासाठी मला आशीर्वाद देणार आहेत ते सर्व मतदार बांधव भगिनी, मंचावर विराजमान ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं त्या खासदार प्रीतमताई, मंचावर उपस्थित आपल्या 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार तोंडे साहेब, मंचावर उपस्थित आमदार नमिता मुंदडा, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के, आदरणीय माजी आमदार केशव दादा, आदरणीय गोरक्ष दादा रसाळ, मंचावर उपस्थित आमचे रमेशरावजी आडसकर साहेब, माजलगाव मधनं सगळी टीम घेऊन आले, त्यांची अरुण राऊत वगैरे, आमचे डॉक्टर स्वरूपसिंग हजारीजी आणि आमचा मित्र पक्षातला आमचा छोटा भाऊ पुंडलिक खांडे, आमचे निकाळजे तात्या, मंचावर उपस्थित आता माझ्या मागे सगळे लोक मी ओळखते, सगळ्यांची नावं घेत नाही का ऊन आहे, एकाचं नाव घेते की ज्यांनी आज गाडीवर चढून कमालच केली हो तुम्ही तर त्या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले आणि माझ्या गाडीवर चढून मला हार घातला, ते त्यांचा स्टंट तुम्ही कधी पाहिला नव्हता. आणि मंचावर उपस्थित आता मधुकर तात्या, अनुरोध आहे, सगळ्यांचीच नावं मी, प्रवीणजी घुगे आले खास माझे ऑब्झर्वर दिसतात, ते पार्टीने पाठवले त्यांना तर हे सगळे लोक आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही. एवढंच म्हणेन की यांना दिसत नाही का, तुम्ही एकदा फोटो निकाल के बैठ जाओ बेटा, हे माईक धरायची गरज आहे का, काय मग भाषण कसं करू, हे काढा, याचा काही उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही. हा चांगला आहे का, हा चांगला आहे, हा हे काढा. आता असंच विचारते, हा उमेदवार बरा आहे का, आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते, तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही, मग फॉर्म भरू ना, निवडून देणार का, पुन्हा कुणाला निवडून द्यायचं, बरं हात वर करा बरं. राम कुलकर्णी चक्कर येईल इकडे या मंचावर, एवढं उन्हात उभं राहून जमणार नाही. हे पहा, मी अशी उमेदवार आहे या देशातली जिनी काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा, प्रत्येक माणूस ज्याला उमेदवारी काय म्हणतात दसांना, त्याला आडा काय म्हणतात, तुम्ही दिलंच नाही मला कधी, अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला. बायोडेटा बनवतो, बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहित नाही मला, एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात, ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा, आम्हाला उमेदवारी द्या. या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस, सुरेश अण्णा धस असतील, रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषद मध्ये असतील, आमचे आरती जिजा असतील, मागे असल्यामुळे दिसले नाही, धोंडे साहेब असतील, केशवदादा असतील, गोरक्ष दादा असतील, सगळेच असतील, राजेंद्र मस्के तेव्हा नव्हते, म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे, तेव्हा पण ते असतील, आमचे गलांडे दिसायले, सगळेच हे लोकांनी, आमचे डॉक्टर साहेब असतील, यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितलं होतं का, परत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्ही धारूरचे नगराध्यक्ष, तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्या बरोबर होते, जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष होते, तेव्हा सुरेश अण्णा धस हे जिल्हा परिषद मध्ये होते, मग तिथून ते आमदार झाले, आमच्या बरोबर 3 टर्म होते, मग गेले, मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते, साहेबांच्या बरोबर त्यांचं एक वेगळा स्नेह, एक प्रेमाचं नातं होतं. या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी, जिजा सुद्धा आमच्या मोहाचे पण माजलगावला जाऊन लढवलं, आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही. मुंडे साहेब म्हणायचे मला तुला हे बनवायचंय. तसंच एक दिवशी मला म्हणले पंकजा
तुला विधानसभा परळी लढायची आहे. बाबरी तुझंच का ते बांधून एवढा? मला म्हणले विधानसभा लढवायची आहे. मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही, मला कशामुळे बरं विधानसभा? मला म्हणले टीव्ही लाव, तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली, आता माझं नाक कापलं जाईल, तुला लढावंच लागेल. तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे, तेव्हा तुम्ही मीच बारके होते, विजूभाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही. तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी एवढ्या कष्टाने, आणि कोणीच आमदार आमच्या बाजूने नव्हता, कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूने नव्हतं, तर मुंडे साहेब निवडून आले. आणि 17व्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले. म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता. लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी. आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं, तेव्हाच्या राष्ट्रवादीने, की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही. आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती. म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं. प्रीतमताई बिचाऱ्या डॉक्टर, कधी राजकारणाशी संबंध नाही आला, पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं. बघा मी पराक्रमी आहे, आणि प्रीतमताई परिक्रमा करणार आहे. त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही, मी पराक्रम करू शकते. माझ्या एका साईने, माझ्या एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना पैसे मिळू शकते. आता आमचे गोलक दादा आहेत, सगळे पोरं आमचे, तिडके बिडके आमचे सगळेच, हे राणा डोळपुढे तिकडे उभा आहे, त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक, त्या ऊसतोड कामगारांचं काय मिळालं, मी एका निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांना पैसे देऊ शकते. मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा पीक विमा देऊ शकते. पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही, मी लग्नांना जाऊ शकत नाही, मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही, मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला, दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही. माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रीतमताई. आज मी पुण्यावरनं निघाले. पुण्यावरनं माझे सहकारी, माझा युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ, त्यांना तिकीट मिळालं. मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. मग नगर जिल्ह्यामध्ये आले, आमचे बाबूरावजी पाचरनेंच्या घरी गेले, त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी